सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज महोत्सवातील आजचे हे द्वितीय पुष्प गुंफण्यासाठी हरिभक्तिपरायण श्रीपाद बुवा अभ्यंकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. गेली 25 वर्ष कीर्तन क्षेत्रामध्ये प्रदीर्घ अनुभव असणारे आमचे बुवा, हरिभक्तिपरायण कैलासवासी दत्तदास बुवा घाग यांच्याकडे कीर्तनाचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. तसेच हरिभक्तिपरायण कुबेर बुवा, गोखले बुवा, रास्ते बुवा अशा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कीर्तनकारांच्याकडे त्यांचं मार्गदर्शन झालेलं आहे. आपला नोकरी व्यवसाय सांभाळून बुवांनी कीर्तन परंपरा सांभाळली आहे आणि आपल्या पुढच्या पिढीकडे त्यांनी पोचवलेली आहे. आकाशवाणीचे मान्यता प्राप्त असणारे बुवा, कीर्तनरत्न ही पदवी त्यांना नारद मंदिराकडनं प्राप्त झालेली आहे. हजारो कीर्तनं बुवांची आजपर्यंत झाली आहेत. असे ज्येष्ठ कीर्तनकार आमचे श्रीपाद बुवा अभ्यंकर यांना मी कीर्तन सुरू करण्याची विनंती करतो. त्यांच्या साथीला आज तबल्याच्या साथीवरती श्री माऊली इगवे आणि हार्मोनियमच्या साथीला हरिभक्तिपरायण चिंतामणी बुवा नेमकर आणि तालवाद्याच्या साथीला बुवांची कन्या दीक्षा अभ्यंकर ही आहे. मी बुवांना विनंती करतो की त्यांनी कीर्तन सुरुवात करावी. धन्यवाद. श्रीमन् महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. सजयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिर्वतमसां राशिन्नाशयति विघ्नानाम्. अविरलमदजलनिवहं भ्रमरकुलानीतसेवितकपोलम् अभिमतफलदातारं कामेशं गणपतिं वन्दे. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुनाथ महाराज की. हरि जय जय राम. कृष्ण हरे हो जय जय राम. कृष्ण हरे जय जय राम. राम कृष्ण हरे हरे जय जय राम. नवनीत
प्रकाशायांबर ये पायी खडावा घालणाऱ्या पायी खडावा घालणाऱ्या पायी खडावा घालणाऱ्या पायी खडावा भस्मोद्धूलन स्वभक्त संगे असणाऱ्या स्वभक्त संगे असणाऱ्या स्वभक्त संगे असणाऱ्या स्वभक्त संगे स्वभक्त संगे असणाऱ्या स्वभक्त संगे असणाऱ्या ये रे भक्ताभिप्सित करणाऱ्या दासाभिप्सित स्मरता दर्शन देणाऱ्या स्मरता दर्शन देणाऱ्या स्मरता दर्शन देणाऱ्या ये स्मरता दर्शन देणाऱ्या वासुदेवाच्या कैवाऱ्या 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 कृष्णातीरीच्या बसणाऱ्या कृष्णातीरीच्या बसणाऱ्या 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 म्हणा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा कुंडली कमरला हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय परमसद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय भारत माता की जय 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 रघुवीर श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की
सकल देवांचे दैव सकल देवाचे दैव देवांचे दैवत सकल देवाचे दैव सकल देवाचे दैव सद्गुरुनाथ एकला सद्गुरुनाथ एकला सकल देवाचे दैव देवांचे दैवत सकल देवाचे दैव सकल देवाचे दैव राम केला ब्रह्मज्ञानी राम केला ब्रह्मज्ञानी केला ब्रह्मज्ञानी केला ब्रह्मज्ञानी केला ब्रह्मज्ञानी राम केला ब्रह्मज्ञानी
दैवत देवांचे दैवत. ओम नमः प्रणवार्थाय शुद्ध ज्ञानैकमूर्तये निर्मलाय प्रशांताय दक्षिणामूर्तये नमः. निधये सर्वविद्यानां विषये भवरोगिणां गुरवे सर्वलोकानां दक्षिणामूर्तये नमः. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज परमसद्गुरु ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज की. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. एकदा गजर करूया. कुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. परमेश्वराची भक्ती माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपण करतच असतो. माऊली म्हणते उपजताची भजनशीळ पाहता मनुष्य जाती सकळ. पण ही देवभक्ती करण्याकरता आणि ज्या ठिकाणाहून आपण आलोय त्या ठिकाणी पुन्हा नीट जाण्याकरता अंतिम ध्येय साधण्याकरता जो परमेश्वर आम्हाला कळायला पाहिजे तो आम्हाला कळतो का? देव म्हणजे नक्की काय हे आम्हाला कळतं का? का नुसती पाषाण मूर्ती म्हणजेच देव? म्हणून पूर्वीपासून आपल्याकडे अशी पद्धत आहे की सद्गुरू आम्हाला देव म्हणजे काय हे नेमकं दाखवतात, समजावून सांगतात आणि त्याच्यापर्यंत जाऊन पोचण्याची वाट सोपी करतात. अधिकार तैसा करू उपदेश या माध्यमातून. आणि म्हणून सद्गुरू हे प्रथम दैवत मानलं जातं. तुकोबांनी तर खास आजचा अभंग त्याकरता असा लिहिला. सकल देवांचे दैवत सद्गुरुनाथ एकला. पुढची दोन उदाहरणं जी दिलेली आहेत ती रामकृष्णांची दिलेली आहेत, ज्यांनी आपला भारत देश ओळखला जातो. भारत देश कशामुळे ओळखला जातो? राम आणि कृष्ण. त्यातले राम केला ब्रह्मज्ञानी वसिष्ठ मुनी तारक, कृष्ण गुरु संधीपन परम ब्रह्म दाविले. म्हणजे ज्यांच्या मूर्ती आम्ही प्रतिष्ठापित केलेल्या आहेत, ज्यांना देव म्हणून आम्ही मूर्ती रूपाने मंदिरामध्ये बसवलेलं आहे, असे राम आणि कृष्ण यांना सुद्धा जर आपण विचारलं म्हटलं तुम्हाला एवढं मिळालेलं सगळं जे याचं सगळं तुम्ही श्रेय कुणाला देणार? जे तुम्ही साध्य केलं त्याचं श्रेय? हे सगळं श्रेय आमच्या सद्गुरुनाथांना आहे. म्हणून सकल देवांचे दैवत सद्गुरुनाथ एक. पुढे संत मालिकेमध्ये सुद्धा बघा, आपल्याकडे ही गुरु शिष्य परंपराच आहे. नुसता गुरुही प्रसिद्ध नाही, नुसता शिष्यही प्रसिद्ध नाही, तर गुरु शिष्यांच्या या जोड्याच प्रसिद्ध आहेत. प्रभू श्रीराम वसिष्ठ मुनी, कृष्ण संधीपनी मुनी, या जोड्या आपल्याकडे प्रसिद्ध आहेत. संत मालिकेमध्ये आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा तयाचा मुख्य शिष्य मत्स्येंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष बोळेला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोधविले. म्हणजे गहिनीनाथांच्याकडून जे ज्ञान निवृत्तीनाथांना मिळालं तेच ज्ञान निवृत्तीनाथांकडून ज्ञानदेवांकडे, म्हणून हा ज्ञानू निवृत्तीने केला. ज्यांचा अभंग आज निरूपणाकरता घेतलाय ते तुकोबाराय, राघव चैतन्य, केशव चैतन्य यांचा स्वप्नामधून दृष्टांत झाला. त्या आधीचे महाराजांचे अभंग आहेत. त्यांच्या चरित्रामध्ये संतांची उच्चिष्ट उत्तरे. तुकोबांना प्रश्न पडायचा, अरे मी काय करतोय? अभंग करतोय म्हणजे काय करतोय? पूर्वीच्या होऊन गेलेल्या संतांचंच काहीतरी मी उचलतो
आणि त्याच्यामध्ये थोडंसं काहीतरी इकडे तिकडे सुधारणा करून किंवा माझं काहीतरी त्यात थोडंसं घालून ते आणखी अभंग म्हणून लिहितोय. पण स्वप्नदृष्टांत झाल्यानंतर भंडाऱ्यावर जाऊन एकांतात जी अभंगाची रचना सुरू झाली, अगदी आधुनिक उदाहरण द्यायचं झालं, स्वामी रामकृष्ण परमहंस आणि त्यांचा शिष्य नरेंद्र म्हणजेच पुढे झालेला स्वामी विवेकानंद, अशी ही संतांची मालिका. नुसतं गुरुही प्रसिद्ध नाही, शिष्यही प्रसिद्ध नाही. विवेकानंद म्हटलं की रामकृष्ण आठवतातच, रामकृष्ण म्हटलं की विवेकानंदासारखा दुसरा शिष्य नाही. अशी ही गुरुशिष्य परंपरा आपल्याकडे आहे. आणि म्हणून या सर्व संतांना जर आपण विचारलं की हे तुम्हाला जे जे सगळं साध्य झालं त्याचं श्रेय कुणाला? सकल देवांचे दैवत सद्गुरुनाथ एक. हे सगळं आमच्या सद्गुरुनाथांच्यामुळे शक्य झालं, साध्य झालं. म्हणून भक्तीचं हे मंदिर बांधलं जात असताना या भक्ती मंदिरासाठी कुणी कुणी काय काय केलंय त्याचं उदाहरण आहे. बहिणाबाईचा सुंदर अभंग आहे. कीर्तनाला साथ उत्तम आहे. आमच्या भाग्यानी सर्वच ठिकाणी हे लाभतं असं नाही. तेव्हा या दोघांना किती वेळ गप्प बसवून ठेवायचं? तयार आहे ना? बहिणाबाईंनी वर्णन केल्याप्रमाणे हो इमारत इमारत फळाली, इमारत फळाली, संत कृपा झाली झाली, संत कृपा झाली झाली, संत कृपा झाली झाली. इमारत 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 फळाली, संत कृपा झाली झाली, संत कृपा झाली. ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया. भारिले देवालया, भारिले देवालया हो इमारत 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 फळाली, संत कृपा झाली झाली, झाली संत कृपा झाली. मधली उदाहरणाची चरणं बरीच आहेत. नामातयाचा किंकर त्याने केला विस्तार. सगळ्यात शेवटचं बघूया. तुका झाला से कळस भजन करा सावकाश, भजन करा सावकाश. इमारत 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 फळाली, संत कृपा झाली संत कृपा झाली झाली, संत कृपा झाली कृपा झाली कृपा झाली. संत कृपा झाली इमारत फळाली. पाया विस्तार खांब. पण हे भक्तीचं मंदिर पूर्ण झालं केव्हा? पद्धत आहे आपल्याकडे. मंदिराचं बांधकाम एखाद्या ठराविक मर्यादेपर्यंत पूर्ण करतात
आणि मग एखादे कोणीतरी अधिकारी, स्वामी, आचार्य त्यांना बोलावून त्यांच्याकडून मंदिर पूर्ण केव्हा होतं, शिखर त्याचा कळस ज्या वेळेला बसतो, त्या आचार्यांना बोलवून त्यांच्या हस्ते एकदा कळसाची स्थापना झाली म्हणजे मग मंदिरात घेऊन आतमध्ये जाऊन देवाचं दर्शन नाही घेतलं तरी चालतं. नुसता कळसाला नमस्कार केला. आता आपल्याकडे पंढरपूरला आता यावर्षी सगळेच उत्सव बंद असल्यामुळे पंढरपूरला गर्दी झाली नाही. एका महासंकटातनं आपण सध्या आणि महाराजांकडे प्रार्थना आहे की लवकरात लवकर या कोरोना रूपी राक्षसाचा नायनाट होवो आणि पुन्हा पहिल्यासारखं शांततामय, निरामय असं जीवन जगता येऊ. पण पंढरपूरला दर्शनाकरता, विठुरायाच्या दर्शनाकरता बारी, रांग, ओळ सगळं लागलेलं असतं. आतमध्ये जाऊन प्रत्येक वारकऱ्याला दर्शन घेता येत नाही. क्षेत्रात जाऊन तसं परतही येता येत नाही. मग पद्धत आहे, काय पद्धत आहे, नाही आतमध्ये जाता आलं ना, कळसाला लांबून नमस्कार केला तरी वारी होऊ शकते. आणि ही कळसाची उपमा, तुका झाला से कळस, कशामुळे मिळाली हो? तुकोबांना कळसाची उपमा, तुकोबांना कळसाची उपमा मिळण्याकरता त्यांनी स्वतः काही खटपट केली नाही बरं का. मेजॉरिटी निर्माण केली नाही, कुणाकडे मागितलं नाही, काही नाही. तुका झाला असे कळस. समाजाने, भक्त मंडळींनी तुकोबांना ही उपाधी लावून दिले, तुका झाला असे कळस. मोरोपंत वर्णन करतात, मुकुटमणी संतांचा हर हर तुकया म्हणून ये वाणी. मोरोपंतांच्या सारखा कवी आमच्या नारदीय संप्रदायाला मोरोपंतांचा अधिकार काय आहे हे विसरून चालणार नाही. आर्येच्या मदतीनं पुढं 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 कीर्तन करायला जात आहेत मोरोपंत. काही काही ठिकाणं त्या त्या कवीमुळे, त्या त्या कीर्तनकारामुळे, त्या त्या देवतेमुळे, त्या त्या सद्गुरूंच्यामुळे. पंढरी कुणाची? म्हणलं विठ्ठलाची. द्वारका कुणाची? म्हणलं कृष्णांची. अयोध्या कुणाची? रामांची. गोंदवलं कुणाचं? ब्रह्मचैतन्य महाराजांचं. मग बारामती कुणाची? अहो म्हटलं मोरोपंतांची. पंढरीनाथ महाराज. जणू 12 अंगानी बुद्धी चालत होती. मुकुटमणी संतांचा. मोरोपंत म्हणाले, अरे तुक्या वाणी. तुकोबाला वाणी म्हणणाऱ्यांना तुकोबाचा अधिकार कळलाच नाही. हर हर. ज्या गुरुकृपेने महाराजांनी असं स्थान मिळवलंय, तुका झाला असे कळस. तुकोबांची जर परंपरा आपण बघितली तर एक मराठ्यांच्या घराण्यातले शूर पराक्रमी घराणं, म्हणजे पूर्वजापासून चालत आलेली परंपरा ही शक्तिशाली परंपरा आहे. ज्यांच्या वंशामधली पूर्वज मंडळी काही युद्धामध्ये धारातीर्थी पडलेले आहेत, म्हणजे पूर्वजाकडनं चालत आलेली परंपरा ही शक्तिशाली परंपरा आहे. पण नुसत्या शक्तीने माणसं अजरामर ठरत नाहीत. अहो तसे शक्तिमान किती झाले, जगत जेते झाले, पण कोण आठवत आहे त्यातलं? पण त्याच शक्तीला जर भक्तीची जोड मिळाली तर अशी एकच मुळी जन्माला येते, अशी एकच मुळी अंकुरते की आपल्या संपूर्ण कुलाला पावन करते. अहो तुकोबांच्या वंशामध्ये कुणी पंढरीची वारी करत नव्हतं असं नाही, विठुरायाची भक्ती करत नव्हती असं नाही, परंतु तुकोबाच एक असे झाले ज्यांनी गुरुकृपेने परमेश्वराला नेमकं समजून घेतलं काय आहे विठ्ठल.
म्हणून या सर्व संत मंडळींना मार्गदर्शन करणारी, वाट दाखवणारी आणि देव भेटवून देणारी ही त्यांना लाभलेले सद्गुरू आहेत वेळोवेळी. म्हणून सकल देवांचे दैवत सद्गुरुनाथ एक. मधली उदाहरणाची 2 चरण बाजूला ठेवू. तुका म्हणे सद्गुरु सेवा सकल देवा वरिष्ठ. सद्गुरु सेवा सकल देवा वरिष्ठ. का हो? मगाशी बोलल्याप्रमाणे देव आम्हाला कळतोय कुठे? वडील पूजा करत होते, आजोबा गेले पंढरपूरला, विठोबा आणून ठेवला. वडील गेले काशीला, तिथनं पिंडी आणून ठेवली. आणि कोणी नातेवाईक गेले द्वारकेला, तिथनं कृष्णाची मूर्ती आणून ठेवली. गेले गाणगापूरला, दत्त पादुका आणून ठेवल्या. हे ढीगभर देव. वडील पूजा करत होते म्हणून मी पूजा केली. यात फार तर परंपरा सांभाळली असं होईल. यात परंपरा सांभाळली असं होईल. पण वडिलांच्या पेक्षा मी काही वेगळं केलं नाही. अहो, कुलकर्णी घराण्यामध्ये निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई ही 4 भावंड आळंदीला क्षेत्रपण देऊन गेली. त्याआधी कुलकर्णी घराण्यामध्ये कोणी पूजा करत नव्हते. विठ्ठलाचं ध्यान, धारणा, भक्ती काही करत नव्हते. करत होते, पण ज्ञानोबा, निवृत्ती हे असे झाले. म्हणून आमची संस्कृती, आमची उपनिषद आम्हाला असं सांगतात, तमसोमा ज्योतिर्गमय, असतोमा सद्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय. कुणीकडून कुणीकडे जायला सांगितलंय? आम्ही कोण आहोत? आम्हाला काय व्हायचंय? काय मिळवायचंय? अंधाराकडून प्रकाशाकडे जायचंय. आणि याकरता पहिलं सद्गुरू हे दैवत मानलं जातं. माऊलींनी तर सुंदर अभंग लिहिला. पहिलाच अभंग माऊलीचा हरिपाठामध्ये आपल्या चाललेल्या विषयाला प्रमाण अगदी पहिल्या 4 शब्दामध्ये आहे. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. तेणे मुक्ती 4 साधी गेल्या, तेणे मुक्ती 4 साधी गेल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे. सगळ्या अभंगाचं काम नाही. मला जे सांगायचंय ते पहिल्या 4 शब्दात आहे माऊलीच्या. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्ती 4 साधी येईल. अर्थ त्याचा असा, देवाच्या दारात क्षणभर उभे राहिलात तर 4 मुक्ती तुमच्या नावावर रुजू किंवा खात्रीने. मग देवाच्या दारात क्षणभर का? जन्माला आल्यापासून रोज 2-2 तास आम्ही बसतोय. मग इतक्या त्या क्षणाला 4 मुक्ती. या हिशेबाने आतापर्यंत जमा झालेल्या सगळ्या मुक्ती, किती मुक्ती आमच्या नावावर जमा झाली पाहिजे? रिटायरमेंट झाल्यानंतर बसायची घरात सोयच नाही. गोपाल कृष्ण भगवान, उठले की देवळात, उठले की देवळात, उठले की देवळात. मग माऊली म्हणते, देवाचं हे द्वार कळलं तर आहे हो. देवाचं दार म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. देवाचं दार म्हणजे सद्गुरू आहेत. अहो, व्यवहारातल्या सामान्य विद्या आहेत. पेटी आहे, तबला आहे, कीर्तन आहे, गाणं आहे. या कलांना सुद्धा, या विद्यांना सुद्धा त्या अधिकारी सत्पुरुषांकडे गेल्याशिवाय पर्यायच नाही. त्यातलं मर्म आम्हाला कळणारच नाही. आणि म्हणून प्रथम दैवत मानलं जातं. सकल देवांचे दैवत सद्गुरुनाथ एकला. आता एक
प्रश्न असा निर्माण होतो, बुवा तुम्ही इतकं सगळं उदाहरण देऊन आम्हाला सांगितलं, आम्हाला पटलंही ते, पण असा प्रश्न विचारतो आम्ही तुम्हाला, किंवा आम्ही देव मानायचा का नाही? रोज पूजा अर्चा आम्ही सगळं काही करतो ते करायचं का नाही? का ते सगळं वाया चाललंय? देव मोठा का सद्गुरू मोठा? जरा सांगा. देव मोठा का सद्गुरू मोठा, संत मोठा? मी म्हणतो कोण कुणापेक्षा मोठं हा विषयच काढता कशाला? आपण सगळेजण थोड्याफार फरकाने कधीतरी पावसला गेला असाल. आमच्या कोकणातलं रत्नागिरी जिल्ह्यातलं पावस नावाचं जे क्षेत्र, स्वामी स्वरूपानंद, मोठ्या अक्षरात तिथे पाटी लिहिलेली, देव तोची गुरु, गुरु तोची देव. म्हणून आपल्याकडे देवाला सुद्धा गुरु मानण्याची परंपरा आहे. भगवंतानी भगवद्गीता सांगितली अर्जुनाला, ते मित्र म्हणून नाही, नातेवाईक म्हणून नाही. हात जोडून उभे राहिले, आता बुद्धी चालत नाही, जरा सांगा काय ते. तुम्ही आमचे गुरु, आम्ही तुमचे शिष्य. तेव्हा सांगितली. देवाला सद्गुरू मानण्याची परंपरा. आमचे टेंबे स्वामी महाराज कोकणातनं इकडे यायचे, ते दत्तात्रयांना सगळं मानूनच यायचे. तुम्ही आमचे गुरु, तुम्ही आमचे देव, आमचं तुम्ही सगळंच आहात आमचं. कारण परमेश्वराची नुसती भक्ती करून तो तुम्हाला सुखदाता ठरेल, तो तुम्हाला मोक्षदाता ठरेल, पण ज्ञानदाता ठरेलच असं नाही. आणि ज्ञानाकरता परमेश्वराला सुद्धा आपल्याकडे सद्गुरू मानण्याची परंपरा आहे. शिष्यस्तेहम शाधिमान त्वाम प्रबंधम. त्यामुळे कोण कोणापेक्षा मोठं असं नाहीये. सद्गुरूंच्या मदतीने, सद्गुरूंच्या आशीर्वादाने, सद्गुरूंच्या कृपेने अंतिम ध्येय आम्हाला ते कोणतं दाखवतात? देव. सद्गुरूंच्या कृपेने देव कळतो म्हणून सद्गुरू मोठे, आणि सद्गुरू अंतिम ध्येय आपल्याला देव हेच दाखवतात, त्यामुळे देवही मोठे. एकच उदाहरण देतो आणि पूर्वरंग थांबवतो. बादशाह म्हणे आपल्या दरबारामध्ये बसला होता सिंहासनावर, आणि बाजूला त्याची महाराणी, त्यांच्या भाषेत बेगम साहेबा. काही काही भाषेचा डौल दाखवण्याकरता असे शब्द वापरले जातात बरं का. बेगम साहेबा, साधं बोलणं नाही. जेवायला बसले. आपल्याकडे आपण ही बोलतो हिंदी, रेल्वे स्टेशनवरची गाडी गया क्या, ही साधी हिंदी. पण आपण तिकडे मध्य प्रदेशात वगैरे गेला तर तिकडे खास हिंदी बोलणारी लोक आहेत, आणि त्या भाषेचा डौल, ती अदब दाखवण्याकरता साधं बोलणंच नाही. जेवायला बसले, खाना लगाव असतं काय, भाकरीचे तुकडे. बिछाना लगाव, गोंडपाट. दरवाजा लगाव, अशी बेगम साहेबा. आता पती पत्नी दोघं जण त्या आसनावर शेजारी शेजारी बसलेली आहेत, आणि त्यांचा काही गप्पा टप्पा सुरू आहेत, कसली तरी चर्चा सुरू आहे. आणि काय राजाला लहर आली, या बादशाला अचानक काय मनात आलं, त्याने राणीच्या पायाकडे बघितलं, आपल्या पायाकडे बघितलं, आणि सहज राणीला एक वाक्य बोलला, बेगम साहेबा, तुमच्या पायापेक्षा माझे पाय चांगले आहेत, सुंदर आहेत. ती म्हणजे तुमचे पुरुषांचे कसले आले धोबड धोबड पाय, माझे पाय बघा किती सुंदर, कोमल, नाजूक, मऊ, गोरे गोमटे. तुमचे पुरुषांचे कसले आले पाय, ओबड धोबड. झाला आता पाय कुणाचे चांगले म्हणून दोघांचा वाद सुरू झाला. ही म्हणते माझे पाय चांगले, राजा म्हणतो माझे पाय चांगले. आता प्रपंचामध्ये वादाला काही अमुकच कारण लागतं असं नाही, कशावर नाही वाद होऊ शकतो. बहुतेक सगळ्यांचा आपला आपला अनुभव असेलच घरचा. गोपाल कृष्ण भगवान की. कोणी माघार घेईना, ही म्हणते माझे पाय चांगले, तो म्हणतो माझे पाय चांगले. आणि एवढ्यात बिरबलची स्वारी तिथे आली.
बिरबलची स्वारी तिथे आली. मध्ये एक पडदा लावलेला आहे. आता त्याला बुद्धीचं वैभव. बिरबलाला अत्यंत हुशार. पूर्वी जशा भोजराजा कालिदास वगैरे काही गोष्टी सुंदर ज्याच्या कीर्तनात उदाहरणं देता येण्यासारखी, सगळेच सांगता येत नाहीत गोष्टी, पण त्यातल्या काही मार्मिक असतात, उदाहरणं देता येतील अशा त्या आम्ही सांगतो. बिरबल आला, त्यांनी बघितलं आणि पडद्याच्या आतमध्ये काहीतरी दोघांचा वाद चालू आहे. बाहेरून कानोसा घेतला. बड्यांच्या घरी शिरायचं म्हणजे काही पद्धती असतात. तुमच्या आमच्या घरी जसं एकदम थेट स्वयंपाकघरात, काय वहिनी काय चाललंय, आज काय पुरणपोळी का, वा वा वा, तिथे नाही चालत. तिथे काही पद्धती असतात, रीत असते. काही लोकांना रीत कळत नसली तर बाहेर बोर्ड लिहिलेला असतो, परवानगी शिवाय आत येऊ नये. काही काही जणांच्या फाटकावरच लिहिलेलं असतं कुत्रं आहे. काही वेळेला कुत्रं नसतं जात, नुसत्या बोर्डावरच भागतं, जय जय रघुवीर. बिरबलांनी कानोसा घेतला. आतमध्ये काहीतरी आवाज चालू आहे, गडबड चालू आहे, म्हणून बाहेरनं आवाज दिला, खावीन सरकार आत येऊ. बादशाने बघितलं बिरबल, अरे वा वा वा, आपल्या बाजूचं एक मत वाढलं. ये 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 बिरबल ये, वेळेवर आलास. आतमध्ये आला. आता तूच निर्णय सांग, आमचा दोघांचा वाद चालू आहे, तूच निर्णय सांग. तू म्हणलं वादाचं कारण मला सांगा ना, वाद कशावरनं चाललाय, असाच कसा निर्णय देणार. अरे काही नाही, राणी म्हणते आपले पाय चांगले, मी म्हणतो आपले पाय चांगले, आता तू सांग पाय कुणाचे चांगले आहेत. बिरबल म्हणतो मी सहज बघितलं तरी मला कळतंय की राजाच्या ओबड धोबड पायापेक्षा राणीचे पाय कितीतरी नाजूक आणि चांगले आहेत. पण मी जर आत्ता हे बोललो तर मला हा आत्ता सुळावर चढवायला निघेल. बरं, ह्याला बरं वाटावं म्हणून, तिला बरं वाटावं म्हणून मी समजा म्हटलं, किंवा राजाला बरं वाटावं म्हणून मी समजा म्हटलं महाराज तुमचे पाय चांगले, आत्ताही गप्प बसेल. पण समजा जर मिळाली सत्ता पुढे तर काय बरं करावं, काय बरं करावं. बरं, पती पत्नीच्या वादामध्ये तिसऱ्यानी निकाल खरं म्हणजे देऊ नये. मगाशी आमच्या बुवानी ओळख करून देताना सांगितलं 25 वर्ष कीर्तन करतोय म्हणजे एवढा प्रवास करतोय, पण पती पत्नीच्या वादात पडायचं नाही. हा कानाला खडा लावलेला आहे प्रत्येक ठिकाणी. जय जय रघुवीर. आमचे थोरले कराडकर बुवा सांगायचे कीर्तनात उदाहरण. बुवा कुठे कीर्तना करताच गेलेले असताना एका यजमानाच्या घरी गेले. बऱ्याच वेळेला जाणं येणं होतं, ओळख होती बुवांची, बुवांच्या बद्दल आदर होता. यजमानांनी बुवांना आतमध्ये शिरताना बघितल्यावर या 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 बुवा वेळेवर आलात, दुपारची वेळ आहे, जेवूनच जा. बुवांचंही नेहमी जाणं येणं होतं, चांगला परिचय होता, आपुलकी होती, घरोबा होता. बुवानी सदरा काढून खुंटीला लावला, हातपाय धुतले. नेमकं झालं होतं असं, ज्यांच्या घरी बुवा गेलं होते त्या पतीचं आणि पत्नीचं दोघांचं काहीतरी वाजलं होतं 3 दिवसापासून. त्यामुळे दोघांचं एकमेकाशी बोलणं बंद. आता हे आलेल्या बुवांना कुठे माहितीये, बायको आतून बघते ह्यांनी बुवांना बोलवलेलं आहे, म्हणजे त्याच्यात कुठलाही अडथळा नाही. तिने सगळी तयारी केलं, पाट पाणी सगळं, जेवण वाढून झालं. बुवानी सदरा अडकवला, बसले जेवायला. भगवंताचं नामस्मरण करून जेवायला सुरुवातही झाली. पहिला घास बुवानी उचलला आणि तो यजमान कडाडला, बुवा लक्ष द्या जेवणाकडे. बुवा म्हणले काय, ब्राह्मण धर्माप्रमाणे चित्रावत्या घातल्यात, पाणी फिरवलंय, सगळं केलं, हा का वगैरे ओरडतोय वगैरे. काय झालं, काय झालं, भाजी आमटीत मीठ आहे. अरे भाजी आमटीत मीठ म्हणजे जिने केलंय तिला विचार ना. आपण तिला कसं विचारणार, तिच्याशी बोलणं बंद. तेवढ्यात आतनं आवाज आला, बुवा
चुलीत लाकूड जळताय, माझं चांगलं डोकं चालतंय, पण गेले 3 दिवस ओरडते घरात मीठ नाही, मीठ नाही, मीठ नाही. कान फुटलं होते का बुवा तुमचे? पती पत्नीच्या वादात तिसऱ्यानी पडायचं नाही. पण बिरबल त्याला बुद्धीचं वैभव, त्यांनी साधारण अंदाज घेतला आणि काय केलं हो, बादशहाच्या पायावर पहिल्यांदा हात ठेवला आणि नंतर राणीच्या पायावर हात ठेवला आणि एवढं करत असताना एकच वाक्य असं बोलला की दोघांनाही बरं वाटलं. असं काय बोलला? बादशहाच्या पायावर हात ठेवून नंतर तिकडे हात ठेवत असताना एकच वाक्य काय बोलला? ये पाव से ये पाव अच्छे है, ये पाव से ये पाव अच्छे है. या एकाच वाक्याचा दोघांनी वेगवेगळा पाहिजे तसा अर्थ घेतला. राजाने काय अर्थ घेतला? माझ्या पायामुळे हिचे पाय चांगले आहेत, बरोबर बोलला. आणि राणीने सरळ सरळ अर्थ घेतला, या पायापेक्षा हे पाय चांगले आहे. उदाहरण मी याकरता दिलं, कोणी कुणापेक्षा मोठं हा विचार करत बसण्यापेक्षा सद्गुरूंच्या कृपेमुळे देव मिळतो, देव काय आहे ते समजतं, म्हणून सद्गुरू मोठे. आणि सद्गुरू आम्हाला अंतिम ध्येय तेच दाखवतात, कोणतं? देव हे. म्हणून देवही मोठे, सद्गुरूही मोठे. पूर्वरंग इथे थांबवतो. मूळ पद्यामध्ये तुकोबा सद्गुरू वर्णनाचा अभंग म्हणतो. सकल देवांचे दैवत दैवत, सकल देवांचे दैवत दैवत, मगर साना दर 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 दुम दुम तानिम दा दा रे दा दा ताने ना दर 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 दुम दुम तानिम दा दा रे दा दा ताने ना दर दर. ओ मोरे मोला से आज उसे कह सुनावे, ओ मोरे मोला से आज उसे कह सुनावे, ओ मोरे मोला से आज उसे कह सुनावे, ओ मोरे मोला से आज उसे कह सुनावे. गुनिया दीन जब ईमान पावे, गुनिया दीन जब धन्यवाद बुवा. मध्यंतरामध्ये महाराजांच्या चरित्रामध्ये आणि महाराजांच्या जीवनामध्ये आलेले त्यांचे जे शिष्य आहेत त्यांची थोडक्यात आपण ओळख करून घेतोय आणि त्यांना महाराजांच्या चरणाशी अखंड स्थान प्राप्त होण्यासाठी रामनाम घेतोय. अशा याच्यामध्ये आज महाराजांच्या पवित्र
स्पर्शाने आणि त्यांनी दिलेल्या रामनामामुळे ज्यांचं जीवन उद्धरून गेलं आणि सामान्य नजरेपेक्षा दिव्य दृष्टी ज्यांना प्राप्त झाली अशा महाराजांच्या पत्नी, ज्यांना आईसाहेब म्हणून सगळेजण ओळखतात, सखारामपंत देशपांड्यांच्या घरी आटपाडीला आईच्या सांगण्यावरनं महाराज द्वितीय विवाहासाठी सज्ज होतात आणि मुलगी बघण्याचा कार्यक्रम स्वतःच करतात. त्यावेळेला सखारामपंत आपल्या 4 मुलींना पुढं आणतात. महाराज म्हणतात, तुम्हाला अजून एक मुलगी आहे ना, तिला बोलवा. अर्थातच ती जेव्हा बाहेर येते तेव्हा ती आंधळी आहे. महाराज म्हणतात, ही मुलगी आम्हाला पसंत आहे, मलाच विवाह करायचा आहे आणि तुमची ही मुलगी मी स्वीकारतोय. मी हा असा आहे गोसावी, आज इथं उद्या तिथं, पसंत असेल तर याला होकार द्या. महाराजांचा सारखा पती ज्या मुलीचं लग्न होईल का नाही अशा विवंचनेत असणाऱ्या सखारामपंतांना मिळतोय म्हटल्यानंतर त्यांना आकाश ठेंगणं व्हावं आणि महाराज त्या मुलीच्या बरोबर विवाह करून घरी येतात. आईच्या समोर नमस्कार करायला जातात तेव्हा आईला सांगतात, आई तुझ्या सांगण्याप्रमाणे मी दुसरा विवाह करून आलो आहे आणि ही मुलगी तुला नमस्कार करते, कधीही तुझ्याकडे डोळे वर करून बघणार नाही ती. आई विचारती, म्हणजे असं म्हणून जेव्हा मुलीकडे बघते तेव्हा गीतामाई डोक्याला हात लावतात, कारण आलेली मुलगी आंधळी असते. गणोबा कोणाशी लग्न केल्यास, आता झालं ते झालं, सोडून दे. महाराज आपल्या ह्या द्वितीय पत्नीचं खरं नाव यमुना आहे, परंतु पहिल्या पत्नीची स्मृती जागी ठेवण्यासाठी म्हणून तिचं नाव ते सरस्वतीच ठेवतात, जे पहिल्या पत्नीचं नाव असतं. या सरस्वतीवरती महाराज अतीव कृपा करतात, तिला रामनामात घडवतात आणि आंधळी असताना सुद्धा डोळे असणाऱ्या माणसाला सुद्धा जे दिसू शकणार नाहीत असं दाखवण्याची क्षमता देतात, दिव्य दृष्टी तिला देतात. म्हणजे अनेक वेळेला असे प्रसंग घडलेत की महाराजांच्या या पत्नीबरोबर अनेक स्त्रिया जेव्हा गप्पा मारत बसायच्या त्यावेळेला कोणीतरी विचारायचं, आत्ता महाराज काय करत असतील ग? तेव्हा त्या पटकन म्हणायच्या, आता महाराज पाणी पित आहेत. 4 दिवसानंतर जेव्हा महाराज यायचे तेव्हा त्या बायका त्यांना विचारायच्या, महाराज 4 दिवसापूर्वी तुम्ही या वेळेला काय करत होतात? महाराज म्हटले, पाणी पित होतो. असं तुम्हाला आंधळीने सांगितलं ना, मग परत मला विचारताय? ही दृष्टी महाराजांनी आईसाहेबांना प्राप्त करून दिली होती. अखंड नामस्मरणामध्ये तल्लीन असणाऱ्या आईसाहेब महाराजांच्या पाठीवरती एकमेव आधार त्यांचा मानलेला मुलगा ते म्हणजे ब्रह्मानंद महाराज. महाराजांच्या पाठीवरती ब्रह्मानंद महाराज काही वर्षातच आपला देह महाराजांच्या मध्ये विलीन करतात आणि नंतर आईसाहेब, आता या जगामध्ये माझं कोणी राहिलं नाही, महाराजांच्या पाठीवरती माझा मुलगा होता तोही मला सोडून गेला, आता मला जगण्यामध्ये स्वारस्य नाही असं म्हणून हळूहळू अन्न पाणी वर्ज करतात आणि ब्रह्मानंदांच्या पाठीवरती अवघ्या 1 महिन्यामध्येच आपला देह महाराजांशी एकरूप करतात. महाराजांच्याकडे आईसाहेबांनी अजपाजप कसा करावा
श्वासावरती नाम कसं स्थिर करावं, योग साधनेमध्ये वृत्ती कशी स्थिर करावी आणि नामजप न करता नामजप होतोय याची अनुभूती कशी प्राप्त करावी याचा अभ्यास नुसता केला नाही तर तो रुजवला. अशा आईसाहेब त्यांच्या चरणी विनम्र प्रणाम करून महाराजांचं त्यांना अखंड सान्निध्य प्राप्त व्हावं यासाठी आपण 13 वेळेला या ठिकाणी रामनाम घेऊयात आणि मग बुवांना पुढील कीर्तन सेवा सादर करण्याची विनंती करूयात. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मी बुवांना विनंती करतो की त्यांनी उत्तरंगाला सुरुवात करावी. 2 क्षण भजन करूया. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु महाराज गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु परब्रह्म सद्गुरु सद्गुरुनाथ महाराज की. ब्रह्म चैतन्य श्री गोंदवलेकर महाराज. उठ मुकुंदा उठ श्रीधरा निशांत बघ जाहला प्राचीवरती शतरंगाने रविराज उगवला
सकाळची वेळ आहे आणि काय करू काय करू काय करू असा विचार चाललेला तेवढ्यात जय जय रघुवीर समर्थ गर्जना ऐकायला आली आणि महाराज मारुती मंदिरामध्ये जाऊन पाहतात तो एक रामदासी मुक्कामा करता उतरलेले, पूर्वी गावोगावी फिरणारे असे रामदासी हरिकीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते फिरत असत. महाराजांनी एक प्रश्न विचारला, नमस्कार केला आणि म्हटलं, महाराज आपण हा असा सगळा पोशाख कशा करता केलाय? आपण कोण, कुठले, कुठे जाणार? त्यांनी सांगितलं माहिती नाही कुठे जाणार ते, पण पोशाख कशा करता केलाय ते सांगतो. बाळ, मला देव भेटावा, देवाचं दर्शन व्हावं याकरता मी इकडं तिकडं फिरतोय, पण देवाचं दर्शन घडवून देणारा सद्गुरुनाथ मला अजून भेटला नाही. म्हणजे असा हा पोशाख केल्यानंतर सद्गुरू भेटतील असं नव्हे, असा पोशाख केल्यावर सद्गुरू भेटतील असं नव्हे, पण आपल्याला काही मर्यादा याव्यात आपल्या वागण्यात बोलण्यात, त्याला काही लगाम बसावा, मर्यादा याव्यात याकरता हा पोशाख आवश्यक असतो. आणि म्हणून असा हा पोशाख मी केलाय. हे बीज त्या रामदासाकडून महाराजांच्या मनात कोरलं गेलं, पेरलं गेलं आणि महाराजांच्या मनात विचाराला आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. आपल्याला जर परमेश्वराची प्राप्ती व्हायला पाहिजे तर आपल्याला आधी सद्गुरुनाथ भेटले पाहिजे. अर्थात महाराजांच्या आधी नाथांच्या बाबतीत असाच प्रसंग घडला होता ना. प्रवचनाला घेऊन गेलेली नाथांची आजी आणि प्रवचनकर्त्याने सांगितलं, सद्गुरुवीण ब्रह्मज्ञान सर्वथा नवे नवे जाण. डोक्यात बसलं नाथांच्या आणि नाथांनी आजीच्या पाठीमागे भुणभुण सुरू केली, मला सांग सद्गुरू कुठे भेटतील, सद्गुरू कुठे भेटतील? आजीने सांगितलं गंगेला विचार. गंगेने सांगितलं इथे पैठणात राहून गुरु भेटणार नाही, दौलताबादला जा. नाथ गेले आणि नाथांचा प्रपंचही धन्य झाला, परमार्थही धन्य झाला. महाराजांच्या मनात तो विचार घोळू लागला, आपण सद्गुरू शोधाकरता बाहेर पडलं पाहिजे. बस, कुठे जायचंय काय जायचंय काही ठरवलेलं नव्हतं. पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला ज्या वेळेला सगळेजण मित्र भेटत असत तेव्हा महाराजांनी आपले अगदी जवळचे दामू आणि वामन या दोघांच्या कानावर हा विषय घातला की मी सद्गुरू शोधाकरता उद्या बाहेर पडणार आहे. बाकी कुणाला सांगितलं नाही. आता ती पोरं यांना गणुबुवाच म्हणायला लागलं होतं. गणुबुवा कोणतेही काम चुकीचं करणार नाही, आपण पण गणुबुवाच्या बरोबर निघालं पाहिजे. आणि सगळ्यांना कुणालाही न कळत पहाटे पहाटे ही मंडळी बाहेर पडली. पण कशी? बॅगा पिशव्यान होल्डॉग हेन ते घेऊन एका लंगोटीनिशी बाहेर पडली. घरदार त्यजुनी निघती, घरदार त्यजुनी निघती, स्वामी यात्रेला निघती, स्वामी यात्रेला निघती, स्वामी यात्रेला निघती, स्वामी यात्रेला. धन संपत्ती सकल ही सोडून, धन संपत्ती
सकलही सोडून धन संपत्ती सकलही सोडून बाळ सख्याना संगे घेऊन दरबारी करवीर निवासी दरबारी करवीर निवासिनी दर्शन घ्यावे पावन व्हावे दर्शन घ्यावे पावन व्हावे परिणा शांती मनाला निघती स्वामी यात्रेला निघती स्वामी यात्रेला निघती स्वामी यात्रेला काही नुरे मग काही नुरे मग अधिक उणे पण काही नुरे मग अधिक उणे पण सद्गुरु भेटी आसुसले मन सद्गुरु भेटी आसुसले मन विषया सोडून अनुभव लक्षुनी विषया सोडून अनुभव लक्षुनी विषया सोडून अनुभव लक्षुनी सद्गुरु शोधाला गी निघती स्वामी यात्रेला ओ निघती स्वामी यात्रेला निघती स्वामी यात्रेला स्वामी यात्रेला स्वामी तिघही मित्र कुठपर्यंत येऊन पोहोचले हो कोल्हापूरला आले काही बरोबर सामान नाही सुमान नाही काही नाही एका लंगोटीनिशी महाराजच्या दोन मित्रांना घेऊन बाहेर पडले आणि अर्थात खरंच काय आपल्याला लागतं हे आता आपण या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनुभवलंय अनेक गरजा आपण मुद्दाम निर्माण केलेल्या असतात ते नसलं तरी चालतं हे या काळावरनं आपल्याला कळलं जय जय रघुवीर समर्थ अहो काही मिळतच नाही म्हटल्यावर राहतो माणूस महाराजांनी वाटेत कुठेतरी भिक्षा मागावी जेवढं पाहिजे तेवढंच घ्यावं बाकीचं सगळं उरलेलं लोकांना वाटून टाकावं आले अंबाबाईच्या मंदिरामध्ये आले सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 माता भवानी भवानी माता भवानी माता भवानी दुर्गा काली दुर्गा काली दुर्गा असुरहारिणी शुभदायिनी माता भवानी रे माता माता भवानी जगत जननी जगत जननी लक्ष्मी जगत जननी लक्ष्मी जगत जननी लक्ष्मी लक्ष्मी
सती असुर हारिणी शुभदायिनी माता भवानी माता भवानी माता भवानी माता भवानी. दर्शन घेतलं. बाजूच्याच एका धर्मशाळेमध्ये मुक्काम ठोकला तिघांनी. काय जो आपला डेरा होता तो ठेवला. अर्थात नुकतीच मुंज झालेली होती महाराजांची आणि लंगोटीधारी हा महाराजांचं तेज बघून अनेक लोक महाराजांकडे आकृष्ट व्हायला लागले की कोणी मोठा तपस्वी येऊन बसलाय जणू. आणि महाराजांच्या पुढे मिठाई फळं दान धर्म सुरू झाला. कुणी पैसे आणून द्यावेत. अर्थात या सगळ्या प्रकाराला तो दामू मात्र कंटाळला 2च दिवसात आणि तो आला निघून गोंधळला महाराजांची परवानगी घेऊन. अर्थात महाराजांनी परवानगी दिली. ठीक आहे, येताना आपण तिघे होतो, जाताना एकटा जाशील ना? हो जाईल. इकडे आता ही मुलं बाहेर पडून बरेच दिवस झाले. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस. सगळ्यात जास्त काळजी कोण करणार हो? बाकी सगळ्यांना काळजी लागली पण आईचा जीव खालीवर खालीवर व्हायला लागला. महाराज बरं, महाराजही अत्यंत मातृभक्त आहेत. पण आपलं ध्येय आपलं उद्दिष्ट साध्य करण्याकरता महाराज बाहेर पडलेले. पण आईला कसं कळावं? आई इकडे काळजीत पडली. सगळ्यांच्या पाठीमागे माझा गणूबुवा कुठे गेला बघा, लवकरात लवकर त्याला. काय करावं काही सुचेना, काय करावं काही सुचेना. शेवटी ज्या वेळेला हा दामू परत आला त्यावेळेला आईला एक चांगली आनंदाची बातमी. दामूनी पहिलंच सांगितलं, काळजी करू नका, महाराज आणि वामन अंबा मातेच्या मंदिरामध्ये सुखरूप आहेत. त्यांच्या जेवणा खाण्याची काळजी नाही, भरपूर मिठाई रोज खात आहेत. जय जय रघुवीर. असं बरं वाटलं. आई आहे. अर्थात महाराज अवतारी पुरुष आहेत. बरं, अवतार म्हटल्यानंतर अनेक गुणांचं सामर्थ्य असतं, म्हणूनच ते अवतारी पुरुष ठरतात. आईला ही कल्पना नव्हती, अशातला भाग नाही. समर्थांच्या बाबतीत जसं समर्थ हे अवतारी आहेत हे आईला माहिती नव्हतं का? त्यांच्या गंगाधर पंतांना माहिती नव्हतं का? गंगाधर पंतांनी एकदा आईला विचारलं, आई तुला माहिती आहे ना नारायण कोण आहे, मग का त्याच्या लग्नाचा घाट घालतेस? आईनी सांगितलं, अरे बाबा, मीच जर सगळ्या लोकांना ओरडून सांगायला लागले की आमचा नारायण अवतारी आहे हो, तर लोक माझ्या नावाने खडे मोडतील, बोट मोडतील. काय म्हणतील? आपली जबाबदारी टाळते, मुलाचं लग्न वगैरे करून द्यायला हवं, सुनबाई घरात येणार तिला वागवायला हवं, हे सगळं ही टाळते म्हणून ह्याचं लग्न करत नाही. अवतारी आहे अवतारी आहे अवतारी असं सांगते. म्हणून रीतीप्रमाणे नारायणाचं लग्न मला करायला हवं, त्याला बोहल्यावर चढलेलं मला बघायचं आहे. अवतारी आहे माहिती नव्हतं? माहिती होतं. पण आपला मुलगा अवतारी हे आपणच सांगत फिरायचं नसतं. आजकाल काय झालंय, आपल्या मुलाचा एवढासा गुण कळला की घरची माणसं सुटतात धावत, वा 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 करत. महाराजांचा अधिकार माहिती होता, पण आईचं हृदय आहे, वाईट वाटत होत. महाराज दर्शन घेतलं, धर्मशाळेत थोडा वेळ बसले आणि बाहेर पडले. तो एक भिकारी सारखा महाराजांच्या पुढे येऊन मला काहीतरी दे, मला काहीतरी दे म्हणत. तर महाराज म्हणाले, अरे मी एका लंगोटीनिशी घरातनं बाहेर पडलो, तुला काय देऊ? कानात बिगबळी होती महाराजांची. खासकीने ती बिगबळी ओढली आणि त्या भिकाऱ्याच्या हातावर ठेवली आणि त्या भिक्षेकराला वाटेला लावलं. तो गेला निघून, पण इकडे कान रक्तबंबाळ झाला. महाराजांना त्याचं भान नाही. महाराज पुढे 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 चाललेत. तो पूर्वी कोल्हापुरामध्ये सिद्धेश्वर नावाचे एक राजगुरू घराण्यातले, राजघराण्यातील अनेक माणसांना त्यांनी परमार्थाला लावलेलं असे होते. त्यांचे सध्याचे वंशज त्या सिद्धेश्वराच्या घरातले, एक 50शीच्या घरात असलेले, ज्यांना मूल बाळ काही नाही, ते एका दत्तक विधान करण्यासाठी एका मुलाच्या, चांगल्या मुलाच्या शोधात होते. ते समोर न येत होते. महाराज इकडनं जात होते, कानातनं रक्त
थेंब 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 बाहेर पडताय. ते रक्त ज्या वेळेला अंगावर पडलं तेव्हा महाराजांनी कानावर हात धरला आणि पुढे चालायला सुरुवात केली. त्या राजपुरोहितांच्या राजघराण्यातल्या ते जे पुरोहित आले होते त्यांची आणि ह्यांची गाठभेट झाली आणि मनात असं आलं, हा जो कोणी तेजपुंज मुलगा समोर न येतोय याला आपण मांडीवर घेतलं तर. मनातल्या मनात ठरलं. जी काही त्यांची त्यावेळचं वाहन असेल, घोडागाडी म्हणा किंवा काय, ते जवळ आलं. या दोघांना गाडीमध्ये बसायची विनंती केली. वामन आणि महाराज गाडीमध्ये बसले आणि त्यांनी आपल्या घरी नेलं. आता महाराजांना मांडीवर घेण्याचा मानस असल्यामुळे महाराजांच्यावर राजउपचार सुरू झाले. सकाळी दंतधावन झाल्यानंतर केशराचं दूध, मांगलिक स्नान, म्हणजे ज्या गोष्टी सगळ्या सोडून महाराज तिकडनं इकडे आले होते. अहो काहीच नसतं घरात, त्यामुळे घर सोडून जाणं सोपं असतं. पण सगळे सुखोपभोग महाराजांकडे उपलब्ध असताना महाराजांनी घरादाराचा त्याग करून टाकला. उगाच त्यांना म्हणतात काय अनंत कोटी ब्रह्मांड नायक. कशा करता म्हणतो आपण? या लौकिक सुखामध्ये या सर्व संत मंडळींना काही रस नसतो. अर्थात महाराजांच्यावर ते राजउपचार चाललेले होते ते बघून वामनाला काही ते राजउपचार मिळत नव्हते. त्यांनी महाराजांची परवानगी घेतली. इकडे गोंदवल्याला परत या निघा. आता महाराज एकटेच उरले. हा इकडे गोंदवल्याला आला आणि महाराजांच्या पिताश्रींना रावजी पंतांना भेटून सांगितलं. म्हटलं अहो काळजी करू नका, पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो की आपल्या गणूबुवाला ते मांडीवर घेण्याचे विचार करताय. हे काय मला बरोबर वाटत नाही. तेव्हा तुम्ही काहीतरी करा. त्यावेळची काही जी असेल उपलब्ध ती वाहन व्यवस्था करून रावजी पंत झटकन त्या राजघराण्यातले ते जे सिद्धेश्वरांच्या घराण्यातले होते त्यावेळचे अधिकारी त्यांच्याकडे आले. पाहतात तो महाराजांना मंगलोपचार सगळे सुरू आहेत. रावजी पंतांनी लांबूनच हाक मारली, बाळ बाळ का रे असं केलंस? का आम्हाला सोडून आलास? काही आम्ही केलेली एखादी गोष्ट तुला आवडली नाही का रे? बाळा बाळा का रे रुसलासी? बाळा का रे रुसलासी? बाळा का रे रुसलासी? कष्टवियले बहु निज देहासी, बहुत चिषिण लासी. बाळा का रे रुसलासी? बाळा का रे रुसलासी? साध्य कराया काय उणे पण, साध्य कराया काय उणे पण, साध्य कराया काय. कशात रमविसी आपुले हे मन, तात मातही विसरलासी, व्यर्थची शिणलासी. बाळा का रे रुसलासी? का रे रुसलासी? का रे रुसलासी? ते काही नाही, चल आमच्या बरोबर. त्या राजघराण्यातल्या मंडळींनी त्यांच्या पत्नीनी अनेक वेळा विनंती केली पण रावजी पंतांनी ऐकलं नाही. महाराजांना घेऊन गोंदवल्यास परत आले. पण तिथून आल्यापासून महाराजांच्या साधनेमध्ये खूप वाढ झालं होतं. स्नानाला गेले म्हणजे 2-2 तास बसायचे. ध्यान वाढलं होतं. रात्रीच्या वेळीही तपश्चर्या वाढली होती महाराजांची. अर्थात ही गोष्ट आजोबांच्या म्हणजे लिंगोपंतांच्या नजरेतनं सुटली नाही. जुन्या मंडळींकडे उपाय असतात. काय?
याचं चित्त प्रपंचात अडून राहण्याकरता काय करायला पाहिजे? सगळ्यात सोपा उपाय, याचं लग्न करून टाका. गावातली 4 प्रतिष्ठित मंडळी त्यांचा सल्ला घेतला, काय करू? अहो लग्न करा, लग्न करा. म्हणजे बघा कसा ताळ्यावर येईल तुमचा मुलगा. हो, महाराज आहेत ते, पण ह्यांना काय कळणार? समज आहे, रीत आहे, पद्धती आहे. मुलगा प्रपंचामध्ये लक्ष देत नाहीये, हा उन्हाडक्या करतोय, पंढरीची वारी करतोय. मग काय करायचं? त्याला प्रपंचात गुंतवून टाकायचं, लग्न करून टाका. मग जवळचीच एक मुलगी, खातवळ गावाचं नाव दिलंय चरित्रामध्ये, तिथे असलेल्या गोडशांच्या घराण्यातली मुलगी, सुशील, सुंदर, नम्र, शांत अशी मुलगी बघितली आणि महाराजांना सगळ्यांनी मिळून लग्न बंधनामध्ये अडकवलं. वर्षे 11 होता त्याची, वर्षे 11 होता त्याची, वर्षे 11. वर्षे 11 होता त्याची, शोधून सुंदर सुशील वधूसी, शोधून सुंदर सुशील वधूसी, विवाह करीती अति प्रीतीसी, विवाह करीती अति प्रीतीसी. ती माता पितरे, ती माता पितरे. वर्षे 11 होता त्यासी, वर्षे 11. कीर्तनामध्ये सगळ्यात सोपं काय असेल लावायला तर ते लग्न. एका वाक्यात काम, शुभमंगल सावधान. या शुभमंगल सावधान मध्ये सगळं आलं, बँड वाजा गाजा ताशा नगारे काय असेल ते सगळं. ठुसठुस रडणं, खुसखुस हसणं, बरंच काय काय असतं. अहो पूर्वीची लग्न म्हणजे काय साधं सोपं काम आहे काय? सकाळी धामधूम, दुपारी टामटूम सामसूम काय आपण म्हणतो तसं नाही. 15-15, 20-20 दिवस, महिना लग्न चालायचं. गोंदवल्याच्या गावकऱ्यांनी कधीही पूर्वी पाहिला नाही असा विवाह सोहळा महाराजांचा पार पडला. जेवणावळ झाली मोठी, आणि मग काय, नवदाम्पत्याला घेऊन लिंगोपंतांनी पंढरपूरला जायचं ठरवलं. पंढरपूरला आले आणि दोघांनाही, महाराजांना आणि पत्नीला, आपल्या शुभ पावलांनी महाराजांच्या घरी आलेली ती सुंदर सुशील मुलगी दोघांनाही पांडुरंगाच्या चरणावर पायावर घातला आणि प्रार्थना केली, देवा शेवटचेच रे हे येणं, आता पुन्हा पंढरपूरला येणं होईल सांगता येत नाही. त्यामुळे आता याच भेटी लोभ असू द्यावा आणि माझ्या या दोन्ही लेकरांना पदरात घे. हेची भेटी आता लोभ असू द्यावा, हेची भेटी आता लोभ असू. पुन्हा मी केशवा, पुन्हा मी केशवा, पुन्हा मी केशवा, पुन्हा मी केशवा. आमच्या अभिषेकी बुवानी काही काही राग असे समाजामध्ये सोपे कडून सोडले की ते रागाचं नाव नाही आठवलं तरी आम्हाला त्या पदावरनं कळतं. धर्म न्याय नीती सारा खेळ
कल्पनेचा, खेळ कल्पनेचा, हा, हा, हा. अर्थ शून्य भासे मज हा कलह कलह जीवना, अर्थ शून्य भासे मज हा कलह जीवना. पुन्हा मी केशवा नाही येत, हेची भेटी आता लोभ असू द्यावा, लोभ असू द्यावा, सगळेजण परत गोंदवल्याला आले आणि अगदी थोडक्या दिवसामध्ये पहिल्यांदा महाराजांची आजी स्वर्गवासी झाली आणि पाठोपाठ 4 महिन्यांनी खरोखरीच पुन्हा येणं होत आहे की नाही असं म्हणणारे लिंगोपंत तेही वैकुंठवासी झाले. सगळ्या पंचक्रोशीला अत्यंत शोक झाला, कारण ही सगळी त्यांची माणसं आवडती होती. महाराजांनी लिंगोपंतांचा आदर्श प्रपंच पाहिलेला होता, म्हणून पुढच्या काळात महाराज उदाहरण देत, आदर्श प्रपंच कसा असावा, आमच्या आजोबांच्या सारखा असावा. अहो, धनसंपत्ती आपल्याजवळ असताना कसं एकमेकाला मदत करावी, कशी माणसं धरून ठेवावी, कसं अन्नदान करावं, कशी रोजची नैवेद्य पूजा अर्चा पंढरीची वारी हे सगळं कसं करावं आणि प्रपंचही कसा उत्तम करावा, याचं आदर्श उदाहरण महाराजांचे आजोबा. अर्थात महाराजांनी यानंतर पुन्हा एकदा गुरु शोधा करता घरून प्रयाण केलंय. पण आता मात्र घरच्या मंडळींना, आईला विशेष करून सांगून निघाले, आई आता माझा शोध घेऊ नको, आता मीच शोध करायला चाललोय सद्गुरूंचा, आता सद्गुरू मिळाल्याशिवाय मी पुन्हा येणार नाही, तेव्हा माझा शोध करू नका. मी सद्गुरू शोधण्याकरता निघालोय, सद्गुरू मला भेटल्याशिवाय, सद्गुरू मिळाल्याशिवाय मी आता येणार नाही. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा महाराज कृष्णा वारणा संगमावर हरिपूर नावाचं जे गाव आहे तिथे असलेल्या राधाबाईंकडे आले. त्या अत्यंत रामभक्त होत्या. त्यांच्याकडे महाराज राहिले 2 दिवस. पण त्या राधाबाईंनी एक पत्ता दिला. हे म्हणले, बाळ, तुला अनुग्रह माझ्याकडून नाही मिळणार, तुला दीक्षा माझ्याकडून नाही मिळणार. तू असं कर, अण्णाबुवांकडे जा मिरजेला. अर्थात अण्णाबुवांकडेही महाराजांचं काम झालं नाही. तुला अनुग्रह माझ्याकडून नाही मिळणार, तुझा सद्गुरू मी नव्हे. त्यानंतर महाराजांनी देव मामलेदारांकडे, देव मामलेदार म्हणजे मामलेदार होतेच, हुद्दा होता मामलेदार, पण अत्यंत सात्विक वृत्तीने राहायचे, औदार्य होतं अंगी, म्हणून लोक त्यांना देव मामलेदार म्हणायचे. त्या देव मामलेदारांकडे महाराजांचं राहणं झालं. पण पुन्हा उत्तर तेच, तुझा सद्गुरू मी नाही आणि कुठे जा. महाराज निघाले. तिथून निघाले ते अक्कलकोटला स्वामी समर्थांकडे. स्वामी सकाळपासूनच वाट पाहत होते आणि सकाळपासूनच ओरडत होते, माझा बाळ येणार आहे, बाळ. स्वामींनी महाराजांना बाळ म्हणणं साधी गोष्ट नाही. अवधूत वृत्तीमध्ये असणारे, बरं, अवधूत वृत्ती अशी असते की कुणाला काय बोलतील, कुणाला काय वाटेल, कुणाला काय मागे पुढे असा काही विचार नसतो. प्रापंचिक माणसाला जी बंधनं असतात ती त्यांना लागू पडत नाहीत. कुणाला काय बोलतील. अक्कलकोटच्या राजाला थोबाडीत मारले स्वामी समर्थांनी, राजा असशील तू घरचा. तेव्हा त्यांनी यांना बाळ म्हणणं जवळ घेतलं, मस्तकाचं अवघ्राण केलं, पण म्हणले, बाळ, तुला अनुग्रह माझ्याकडून नाही मिळणार. डाळिंबाचं ताट भरलेलं होतं, ते प्रसाद म्हणून पुढे सरकवलं. महाराजांनी काही दाणे घेतले, त्यातले बाकीचे सगळे वाटून टाकले आणि निघाले तिथून. ही सगळे अनुभव घेत घेत महाराज पुढे जात होते. आम्ही कीर्तनकार मंडळी जसं मधुकर वृत्तीने राहतो
या फुलाकडे थोडा मत, त्या फुलाकडे थोडा मत, त्या फुलाकडे थोडा मत, जिथे कुठे काय चांगलं मिळेल ते घ्यायचं आणि ते आपल्या कीर्तनामध्ये आणायचं. पंढरीनाथ महाराज की. या प्रत्येक ठिकाणी महाराजांना काहीच मिळत नव्हतं असं नाही, महाराजांना मिळत होतं. महाराज पुढे गेले. कुठे गेले महाराज? माणिक प्रभूंच्याकडे गेले. माणिक प्रभू म्हणजे साक्षात दत्तात्रयांचाच अवतार. दत्त महाराजांशी ज्यांचं संभाषण व्हायचं. बाह्यांगाने कसे होते? एखादा राजाला शोभेल असा पोशाख असायचा, पालखीतनं फिरायचे, राज उपचार रोज करून घ्यायचे स्वतःला, ते बाह्य देहाला. पण अंतर्यामी कसे होते? अत्यंत विरक्त होते. हा माणिक प्रभूंकडनं महाराजांना मिळालेला उत्तम गुण आहे बरं का. मी म्हटलं ना की जिकडनं तिकडनं महाराज जे जे मिळेल ते वेचत होते आणि आपल्या अंगी बाणवत होते. माणिक प्रभूंच्याकडेही महाराजांचं राहणं झालं. माणिक प्रभूंच्याकडे फार मोठ्या रूपात अन्नदान व्हायचं, फार मोठ्या स्वरूपात अन्नदान व्हायचं. जे व्रत महाराजांनी पुढे आयुष्यभर सांभाळलं, अन्नदान. मी आपल्याला सांगतो असं की जिथे नाम आहे तिथे अन्नदान चालतं. अन्नाला कधीही तिथे कमी पडत नाही. पंढरीनाथ महाराज की. अर्थात माणिक प्रभूंच्याकडनं आशीर्वाद घेतला. तुझं काम लवकरात लवकर हो, तुला लवकरात लवकर सद्गुरू मिळो, तुला लवकरात लवकर अनुग्रह प्राप्त होवो असा आशीर्वाद मिळाला. महाराज तिथनं निघाले आणि अबूच्या पहाडामध्ये आले. दिवसा सुद्धा तिथे अंधार असायचा. डोंगर, मोठी मोठी वाढलेली झाडं, हिंस्र श्वापद. त्या अबूच्या पहाडामध्ये एक योगी राहतात, कोणीतरी तपस्वी राहतात. महाराजांनी त्यांचा शोध घेतला. 2 दिवस महाराज शोध घेत होते आणि 3ऱ्या दिवशी महाराजांना ती गुहा सापडली. त्या गुहेमध्ये महाराज शिरले आणि बघतात तो एका चबुतऱ्यावर एक तेजपुंज योगी बसलेले आहेत. नमस्कार केला. नमस्कार केल्याबरोबर त्यांनी डोळे उघडले आणि डोळे उघडून बघतात तो हा कोणीतरी बालक आपल्याकडे आलेला आहे. बाळ, तू इथपर्यंत आलास कसा आणि कशा करता? यांनी सांगितलं मी इथपर्यंत आलो ते अशा करता. कशा करता आलोय? तुमचं दर्शन घेण्याकरता आलोय. जवळ घेतलं, बसवून घेतलं. काही योग विद्या त्यांना येत होती. ती योग विद्या महाराज त्यांच्याकडे शिकले आणि तिथून जे निघाले ते महाराज थेट काशीला आले. काशीला आले आणि विश्वेश्वराचं दर्शन घेतलं. कैलासराणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा भ्रुकुटी झळाळे कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण. काशीमध्ये महाराजांना तेलंग स्वामी या नावाचे अधिकारी सत्पुरुष भेटले. अतिशय अवधूत वृत्तीने राहणारे, कुठेही वाळूत पडलेले असायचे, लोळत असायचे. त्यांना गरम वाळूचे चटके वगैरे काही लागत नव्हते. देहाचं भानच नसायचं, देहावर नसायचेच. त्यांनी महाराजांना आपल्याकडे ठेवून घेतलं आणि दोघांचा संवाद सुरू झाला. इकडे महाराजांचं भजन सुरू व्हायचं आणि परिणाम असा व्हायचा की महाराजांच्या भजनानी तेलंग स्वामीच डोलायला लागायचे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय. यांच्या भजनानी तेलंग स्वामी डोलायला लागायचे. म्हणायचे बाळ किती गोड गातोस रे तू. तेच डोळे मिटून ध्यानात जायचे. तिथून महाराज निघाले आणि अयोध्येला आले. अयोध्येला आल्यानंतर काही योगी सत्पुरुष यांच्या दर्शनाला गेले.
आणि महाराज नैमिषारण्यामध्ये आले. नैमिषारण्यामध्ये भर दिवसा सुद्धा अंधार, हिंस्र श्वापद, चरित्रामध्ये उल्लेख आहे वेगवेगळ्या प्रकारची सरपटणारे प्राणी, मोठे मोठे अजगर जे आपल्या श्वासाने श्वसनाने अनेक प्रकारची भक्ष्य ओढून आणत असत आपल्याजवळ आणि खाऊन टाकत असत. विषारी नाग, काही 2 फड्यांचे नाग असे आडवे तिडवे पडलेले, सगळीकडे बर्फाच्छादित प्रदेश, जणू काही बर्फाच्या लाद्या हंतरून ठेवले आहेत. तुम्ही म्हणाल बुवा इतकं सगळं चरित्र वर्णन करताय, एवढ्या मधल्या कालावधीत महाराजांना भूक लागली नसेल का, महाराजांना पाणी प्यावंसं वाटलं नसेल का, असं कसं होईल? देहरूपानी आपण असतो, संत जरी झाला तरी त्याला हे हवंच. 12 वाजता संन्यासी, भुकेसाठी तोंडवासी. पण परमेश्वराची योजना कशी असते बघा. आजही नैमिषारण्यामध्ये, हिमालयामध्ये काही योगी तपस्वी असे आहेत की ज्यांच्या दाढ्या पायाला टेकलेल्या आहेत, जमिनीला टेकलेल्या आहेत, अशी उग्र तपश्चर्या करणारी. त्यावेळेला तर आज आपल्याला जे नैमिषारण्य बघायला मिळतं त्याच्यावर जाऊ नका. महाराजांच्या काळाचा जरी अगदी विचार केला तरीही, आणि अति प्राचीन 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 हजारो वर्षापासून असलेली अशी ही तपोभूमी आहे. तपोभूमी आहे. इथे अनेक जण जाऊन आलेले आहेत. प्रभू रामचंद्र गेलेले आहेत, भगवान कृष्ण गेलेले आहेत, पांडव गेलेले आहेत, अनेक ऋषीमुनी. महाराज नैमिषारण्यामध्ये गेले आणि चरित्रामध्ये वर्णन आहे की ती 7 आसनं मांडलेली असतात. मध्यभागी ते योगीराज बसलेले असतात आणि त्यातलं एक आसन रिकामं असतं. कदाचित त्या आसनावर आधी आणखी अनेक जण येऊन गेलेले असतील बसून, काय मिळेल ते घेऊन. स्वामी समर्थ आले असतील तिथे, नरसिंह सरस्वती गेले असतील, पांडवांपैकी कोणी गेलं असेल, अर्जुन गेला असेल तपश्चर्याला. असे अधिकारी सत्पुरुष महाराज त्या 6व्या मोकळ्या आसनावर, त्या 4थ्या 5व्या आसनावर जे होते बसलेले अधिकारी, त्यांनी खूण केली, इथे बस. महाराज जाऊन बसले होते तिथे. महाराजांना ज्या वेळेला भूक लागायची, अन्नाची गरज निर्माण व्हायची, देहधर्म ज्या वेळेला असा देहभाव आहे हा, पाणी प्यावंसं वाटणं, भूक लागणं, त्यावेळेला महाराज त्या नैमिषारण्यामध्ये, नैमिषारण्य असं जरी नाव असलं तरी त्याचं ते अरण्य, शेवटी मोठ्या मोठ्या रानगाई असायच्या आणि त्या रानगाई इकडून तिकडे धावताना त्यांचं दूध खाली त्या बर्फावर सांडायचं आणि त्याच्या छोट्या छोट्या वड्या तयार व्हायच्या गोठून. चरित्रामध्ये उल्लेख आहे महाराज भुकेच्या वेळी त्या दुधाच्या वड्या खायचे. आणि काही कंद आज आपल्याला आजही तिथे असे बघायला मिळतात की जो कंद खाल्ल्यानंतर 5 दिवस भूक लागत नाही, एखादा कंद असा होता की 7 दिवस भूक लागत नाही, एखादा कंद असा होता की 21 दिवस भूक लागत. अनेक दिवस महाराज तिथे राहिले आणि मग नैमिषारण्यातनं महाराज निघाले. मगाशी सांगितल्याप्रमाणे जे काही मिळेल, ज्याच्याकडे जी विद्या असेल ती महाराज घेत होते, निघत होते, घेत होते, निघत होते. पण मनामध्ये असा विचार येत होता की माझ्या अशी उलघालच आहे का माझ्या वाट्याला, सद्गुरू भेटणार की नाही, सद्गुरू मला भेटतील का नाही. कवी वर्णन करतो, गुरुविना कोण दाखविल वाट, कोण दाखविल वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम, आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगरवाट, अवघड डोंगरवाट, गुरुविना कोण दाखविल वाट, कोण दाखविल वाट. भुके चलो मी तहान लागे, भुके चलो मी तहान लागे, पुढे जाऊ की परतू मागे, पुढे जाऊ की परतू मागे,
लोचन काठोकाठ लोचन काठोकाठ गुरु बिना कोण दाखविल वाट कोण दाखविल. महाराज नैमिषारण्यातनं बाहेर पडले आणि बंगालमध्ये आले. बंगालमध्ये काही संतांच्या योगी पुरुषांच्या भेटी घेतल्या. तिथून महाराजांच्या मनात असं आलं की दक्षिणेश्वराला जावं, स्वामी रामकृष्णांची भेट घ्यावी. म्हणून स्वामी रामकृष्णांना भेटायला दक्षिणेश्वरला आलेले असताना असं कळलं की स्वामी गेलेले आहेत कलकत्त्याला. मग कलकत्त्याला आले. मला स्वामींचं दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतला. पण पुन्हा उत्तर ते, तुझा सद्गुरू मी नाही, तुला दीक्षा माझ्याकडून मिळणार नाही, तुला अनुग्रह मी देणार नाही. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे अवधूत अवस्थेमध्ये असणारे, पिशाच वृत्तीने असणारे, असे अनेक प्रकार त्याच्यामध्ये, काही अवलिया वृत्तीने असणारे. स्वामी रामकृष्णांनी त्यांना एक वाक्य असं सांगितलं, चरित्रामध्ये उल्लेख आहे, स्वतःला संपव, खून करून टाक स्वतः. काय अर्थ घ्यायचा हो याचा? याचा अर्थ असा आहे की देहभावानी आपण जन्माला आल्यानंतर तो जो अहम चिकटलेला असतो तो पूर्णपणे नष्ट झाला पाहिजे. महाराजांना त्यांच्याकडनं आशीर्वाद मिळाला. हात हे त्यांचे बोल, हाच आशीर्वाद. निघाले तिथनं आणि महाराजांनी दक्षिण हैदराबादकडे महाराज आले. एका कीर्तनामध्ये हा सद्गुरू शोध महाराजांचा कितीही पळण्याचा मी प्रयत्न केला तरी संपणार नाहीये, थांबणार नाहीये. पण आजचं कीर्तन मात्र आपल्याला वेळेची मर्यादा असल्यामुळे या ठिकाणी वाणीला विराम देतो. पण महाराजांचा सद्गुरू शोध मात्र अजून चालूच आहे. निग्रह पक्का आहे, मनाशी पक्क ठरवलेलं आहे, सद्गुरू मला मिळाल्या वाचून मी पुन्हा इथून जाणार नाही. आज आपण इथंच थांबूया. उद्याच्या कीर्तनात आपल्याला याच्या पुढचा भाग ऐकायला मिळेल. मूळ पद्यामध्ये अगदी छोटंसं आवाहन करतो की आमच्या बुवा मंडळींनी हा सगळा जो सप्ताह नवे 10 दिवस कीर्तनं आरंभलेली आहेत, याच्यामध्ये अंशरूपाने आपलाही सहभाग असावा. मग ते पैशाच्या स्वरूपात जे क्रमांक खाली दिलेले आहेत त्यावर आपण आजची संगणकीकृत असलेली नवीन पद्धत, ऑनलाईन पद्धतीने आपण पैशाच्या स्वरूपात ही मदत द्यावी आणि महाराजांच्या या कार्याला भरभरून सहकार्य करावं एवढं बोलतो. मूळ पद्यामध्ये तुकोबा वर्णन. सकल देवाचे दैवत, सकल देवाचे दैवत, सकल देवाचे दैवत, सद्गुरुनाथ एकला, सद्गुरुनाथ एकला, एकला एकला. सकल देवाचे दैवत, सकल देवाचे दैवत, सकल देवाचे दैवत, देवांचे दैवत, देवांचे दैवत. कुंडली ज्ञानदेव तुकाराम परमसद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज. हे चिदानंद मुक्ती धन संपदा संत संग दे घासला तुका म्हणे गर्भवासी. सुखे घालावे अम्मासी सुखे, घालावे अम्मासी सुखे. धन्यवाद बुवा. उद्या याच उत्सवामध्ये याच्या पुढील चरित्र करण्यासाठी हरिभक्तिपरायण सौभाग्यवती रेशीमताई खेडकर या उपस्थित होणार आहेत. याच वेळेमध्ये त्यांचं कीर्तन होणार आहे. आपण याही कीर्तनाचा लाभ घ्यावात. बुवांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्यांना याच्यामध्ये योगदान द्यायचं असेल त्यांच्यासाठी खाली 2 नंबर दिसत आहेत. त्या नंबरवरती आपण संपर्क करू शकता किंवा त्याच्यावरती आपली रक्कम पोच करू शकता. यानंतर आरती होईल आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल. जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया.
नमितो तव पदे संहरे माया मी जीव हा भ्रमद्वैत पसारा द्वैत पसारा वारून दिधला अद्वैत सारा जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पदे संहरे माया परमपरात्पर चिन्मय खाणी शतमुखस्तविता मंदली वाणी जय जय आरती श्री गुरुराया नमितो तव पदे संहरे माया जगज्जीवन प्रभु मंगलधामा नामरूपाते ततो अभिरामा जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पदे संहरे माया कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे श्री सद्गुरु ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री ब्रह्मानंद महाराज की जय रघुवीर समर्थ सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतांसी सदा नवावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री ब्रह्मानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ।